नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 60व, लाली मेरे लाल की. दोहे आज आपण घेणार आहोत 29 ते 32. प्रथम आपण 29वा दोहा ऐकूयात. दरिया माही सीप है, मोती निपजे माही, वस्तु ठिकाने पाए, नाले खाले नाही. दरिया माही सीप है, मोती निपजे माही, वस्तु ठिकाने पाए, नाले खाले नाही. अर्थ: ज्याप्रमाणे समुद्रात शिंपला आहे आणि त्यातच मोती उत्पन्न होतो, तो दुसऱ्या कशात, तलावात किंवा ओढ्यात उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणे सत्य वस्तू योग्य ठिकाणीच मिळणार. सत्य वस्तूची म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी योग्य मार्ग सद्गुरूच दाखवतात. सद्गुरूंशिवाय आत्मज्ञान नाही. सद्गुरू सार शब्दाचा उपदेश करतात आणि शिष्य आत्मज्ञान प्राप्त करतो. या सार शब्दाला कबीर मोत्याची उपमा देतात. मोती जसा समुद्रातील शिंपल्यातच उत्पन्न होतो, तसा सार शब्द केवळ गुरूंकडेच असतो. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. सागरामध्ये शुक्ती असते, मोती असे शुक्तीत, सार वस्तू स्थानी मिळते, ओढ्यात ना नाल्यात. सागरामध्ये शुक्ती असते, मोती असे शुक्तीत, सार वस्तू स्थानी मिळते, ओढ्यात ना नाल्यात. पुढचा दोहा ऐकूया 30वा. शीतल कोमल दीनता, संतन के आधीन, वासो साहिब यो मिले, जूजल भीतर मी. शीतल कोमल दीनता, संतन के आधीन, वासो साहिब यो मिले, जूजल भीतर मी. अर्थ ऐकूयात. जे स्वभावाने शांत, मृदू आणि विनम्रतेने परिपूर्ण असतात, ते संतांच्या अधीन राहतात. आणि ज्याप्रमाणे मासा पाण्यात राहतो, त्यापासून वेगळा होत नाही, त्याचप्रमाणे त्याचे परमात्म्याशी मिलन होतं. या दोह्यात कबीरांनी साधकाकडे आवश्यक असणारे गुण कोणते आहेत ते सांगितलेले आहेत. साधक शांत, मृदू स्वभावाचा आणि विनम्र हवा. हे दैवी गुण असतील तरच संत त्याला जवळ करतात. संत किंवा सद्गुरू जसे सांगतील तसंच हा वागतो. सद्गुरूंनी दाखवलेल्या वाटेने मार्गक्रमणा करतो आणि अंती परमात्म्याला जाऊन मिळतो. त्यासाठी कबीरांनी माशाचं उदाहरण दिलेलं आहे. मासा पाण्याशिवाय राहतच नाही. पाणी हेच त्याचं जीवन असतं. ते साधक परमात्म्याशी मिलन पावल्यावर परमात्म स्वरूपच होऊन राहतो. तो त्यापासून वेगळा होतच नाही. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. शीतल कोमल नम्र असे जो, राही संत सहवासात, परमात्म्यामध्ये राही मग तो, मीन जसा पाण्यात. शीतल कोमल नम्र असे जो, राही संत सहवासात, परमात्म्यामध्ये राही मग तो, मीन जसा पाण्यात. पुढचा 31वा दोहा ऐकूयात. कबीरा दू एक है,
कहे न सुन न कूदो, जल में पाला होत है, पाल से जल हो। कबीरा दू एक है, कहे न सुन न कूदो, जल में पाला होत है, पाल से जल हो। पाला या शब्दाचा अर्थ बर्फ असा आहे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की सर्वांचं अधिकरण एकच परमात्मा आहे, पण सांगायला आणि ऐकायला फक्त दोन पण आहे. उदाहरणार्थ पाण्याचं रूपांतर झालं की बर्फ होतं आणि वेळ आली की त्याचंच पुन्हा पाणी होतं. सर्व काही परमात्म स्वरूपच आहे. तंतूंपासून वस्त्र तयार झालं आणि त्याला विविध नावं मिळाली तरी त्या सर्व वस्त्रात तंतूच असतात. तसेच परमात्म स्वरूपातून ही सृष्टी उत्पन्न होत असल्यामुळे सर्व प्राणीमात्रात एकच परमात्म तत्वच भरून राहिलेलं आहे. सांगणाराही परमात्म रूप आणि बोलणाराही परमात्म रूपच आहे. कबीर पाण्याचा दृष्टांत इथे देतात. पाणी गोठलं की त्याला बर्फ म्हणतात, पण असतं ते पाणीच असतं. गोठल्यामुळे त्याला वेगळं नाव आलेलं आहे. पुन्हा ते वितळलं की पाणीच होतं. तसा दोनपणा फक्त नावापुरता आहे सारं ब्रह्मरूपच. आता आपण ह्याच्यावरची मराठी साखी ऐकूयात. आदि तत्व ते एकच असते, भासले जरी द्वैत, पाण्याचे हिमते होई, हिमाचे पाणी होत. आदि तत्व ते एकच असते, भासले जरी द्वैत, पाण्याचे हिमते होई, हिमाचे पाणी होत. पुढचा 32वा दोहा ऐकूयात. राम नाम तिरलोक में, सकल रहा भरपूर, लाजै ज्ञान शरीर का, दिखावै साहिब दूर. राम नाम तिरलोक में, सकल रहा भरपूर, लाजै ज्ञान शरीर का, दिखावै साहिब दूर. अर्थ ऐकूया दोह्याचा. राम नामाचंच म्हणजे परमात्म्याचे ज्ञान त्रैलोक्यात सर्व घटाघटात पूर्णतः भरलेलं आहे. परंतु जो परमात्म्याला वेगळा समजतो त्याचं शारीर ज्ञान लज्जास्पद आहे. परमात्मा सर्व ठिकाणी जळी स्थळी काष्टी भरून राहिलेलाच आहे. म्हणजेच तो प्रत्येक प्राणीमात्रात आहेच आहे. पण सामान्य मनुष्य स्वतःचं परमात्म स्वरूप जाणतच नाही आणि परमात्म्याला स्वतःहून वेगळा समजतो. तो केवळ आत्म्यावर असलेल्या बाह्य कवचरूपी शरीरालाच जाणतो, पण त्या आत असलेल्या परमात्म्याला तो जाणतच नाही. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. परमात्मा तो एक असे तो, राही सर्व व्यापून, परमात्मा जो म्हणे वेगळा, ज्ञान जाई लाजून. परमात्मा तो एक असे तो, राही सर्व व्यापून, परमात्मा जो म्हणे वेगळा, ज्ञान जाई लाजून.